तुम्ही मराठी आहात ना? मग एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला मुंबईत व्यवसाय करण्याचा अधिकार नाही आहे. हो, बरोबर ऐकलत तुम्ही. तुम्ही मराठी आहात म्हणूनच तुम्ही महाराष्ट्रात व्यवसाय करू शकत नाही. कारण तुम्ही महाराष्ट्रात राहता. आज महाराष्ट्रात व्यवसाय कोण करू शकतंय? तर परप्रांतीय. रस्त्यांवर, फुटपाथवर, नाक्या-नाक्यांवर कोणालाही अडथळा नव्हता आणि मराठी माणूस उभा राहिला की लगेच या लोकांना नियम आठवतात. आपण काय विचार करतो दिवाळीला की घरात माझा पैसा आला पाहिजे. माझा धंदा बंद केलाय ताई. माझी काय हालत झाली असेल. माझी मम्मी रडत होती. माझी काय हालत झाली असेल. परवाना मागितला जातो, नोटिसा दिल्या जातात, सिलेंडरचा मुद्दा काढला जातो आणि कारवाईची भीती दाखवली जाते. हे प्रश्न भावना नाही आहेत, हा प्रश्न वास्तव आहे. ही घटना घडली आहे डोंबिवलीमधील एका मराठी मुलीसोबत. मराठी मुलगी जी रस्त्यावरती शोरमा विकायचा छोटासा व्यवसाय करत होती. कुठलाही गुन्हा नाही, कुठलीही फसवणूक नाही, फक्त स्वतःच्या पाया उभं राहण्याचा प्रयत्न. पण तरीही KDMCच्या काही अधिकाऱ्यांना, तिथल्या काही गुंड लोकांना तिला सतत त्रास दिला. एकदा नाही, दोनदा नाही, सतत कधी नोटिसा, कधी धमकी, कधी व्यवसाय बंद पाडण्याचा प्रयत्न. सगळ्या बाजूनी दबाव आणि त्याच ठिकाणी, त्याच रस्त्यावर परप्रांतीय लोक मात्र बिनधास्त व्यवसाय करत होते. कुणालाही अडचण नाही, कुणालाही नोटिसा नाहीत. का? कारण तिथे पैसा दिला जातो, कारण तिथे वाच दिली जाते, कारण तिथे व्यवस्था डोळेझाक करते. पण मराठी मुलगी जेव्हा उभी राहते त्यावेळी यांना अडचणींचा डोंगर उभा राहतो. सावरणे हार मानवी नाही, शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तिच्या पाठीशी उभी राहील. त्यांचं म्हणणं असं की तुमचं सिलेंडर आहे, डिस्ट्रीब्युटरच्या आत आहे. तुम्ही म्हटलं हे पण रेग्युलेशन फक्त मलाच लागू शकता, बाकी त्यांना लागणार होता. पुढे शोरमावाला आहे, फ्रँकीवाला आहे, दोन वडापाववाले आहे, सर्वांचे सिलेंडर चालतात, सर्वांचे दोन सिलेंडर चालतात. पहिल्या लोकांना अपंग म्हणून यांना टपरी भेटतो ना, मला इथे टपरी टाकून द्या दादा. आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला लावून. प्रशासनावर दबाव आणला आणि अन्याय मागे हटवा. व्यवसाय सुरू व्हायला, पण प्रश्न संपत नाही आहे. आज प्रश्न राजकीय दबावाशिवाय मराठी माणसाला व्यवसाय करता येत नसेल तर ही व्यवस्था नक्की कोणासाठी काम करते? डोंबिवलीचं एक उदाहरण आहे, पण ही परिस्थिती आज मुंबईसारख्या ठिकाणी, ठाणे, कल्याण, पुण्यासारख्या ठिकाणी आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये आज मराठी माणूस अडचणीत आहे. त्याच्या पुढे हजार अडचणी आहेत, हजार संकट आहेत, त्याच्या पुढे हजार नियम लावले जातात. इतरांना मोकळी दिली जाते, संरक्षण दिलं जातं, आशीर्वाद. हा प्रश्न द्वेषाचा नाही आहे, पण प्रश्न हा हक्काचा आहे. कोण म्हणत नाही की परप्रांतीयांनी व्यवसाय करू नये. आमची मागणी एवढीच आहे की जर नियम आहेत ना तर ते सगळ्यांसाठी असावेत आणि जर रस्त्यावर व्यवसाय करता येत असेल तर तो हक्क मराठी माणसाला मिळायलाच पाहिजे. आणि आज प्रश्न हा नाही की आपण मराठी आहोत, आज प्रश्न हा आहे की मराठी असूनही आपण आपल्या हक्कासाठी उभे राहत आहोत का? धन्यवाद.